सामन्याला होईल सुरुवात. चला, दोन बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हायचं आहे. संपूर्ण टीमने घेतलेली मेहनत या स्पर्धेच्या माध्यमातून उमेशजी पाटील आणि संपूर्ण टीमने अतिशय चांगलं या स्पर्धेच्या माध्यमातून कष्ट, कौशल्य, मेहनत घेत असताना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आपण अनुभवतायत. अगदी चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून. ऑल इज वेल. दोन संघांमध्ये सेकंड राऊंडला सुरुवात झाली. माऊली तलावपाडा बी या टीमला जीवन एकंदरीत आपण पाहिलं तर पाय मिळाले. दोन संघांमध्ये अतिशय कडवी लढत. एका साईडला आई जीवदानी कसराळी तर एका साईडला श्रीराम कसराळी बी. चला, दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच मार्गस्थ व्हा. 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन झालेत, नन्हे बच्चे. त्यांचं करूया आपण मनपूर्वक स्वागत. टाळ्यांच्या गजरात आपण पाहतायत. श्रीराम कसराळी बी, आई जीवदानी कसराळी बी या टीमने प्रथमतः हा टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली, बॅटिंग घेतले. आणि आता यावेळेला आपण पाहतायत श्रीराम कसराळी बी संघ एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. दोन्ही संघ मागताभर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 18 नंबरची जर्सी परिधान करणारा गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. मंथनला आपण पाहतायत. सामन्याला होते सुरुवात. पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेटने अमीर कराई यांना आपण पाहतायत आणि लाला मुकदम यांना आपण पाहू शकतायत. दोन्ही पंच अतिशय अप्रतिम आहेत. नितेश कदम सरांना आपण पाहू शकतायत. तिसरे पंच. पहिलाच बॉल खोलवर बॉल होता. हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. एक रन अर्जित केली जाते. पहिल्याच बॉलवर ऑफ द मार्क प्रणयच्या बॅटमधून एक रन. मंथनला आपण पाहतायत पहिलंच षटक हाताळण्याकरता. जरी या खेळाडूकडे अनुभव नसला तरी सुद्धा टॅलेंटची कमी नाही आहे. त्या टॅलेंटच्या जोरावर प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा पक्की केली या खेळाडूने. ऐन वेळेला चेंडूने उसळी घेतली गेली होती. सबमरिंग डिलिव्हरी. बॅकअप चांगला मिळाला. पाठीमागे लॉंग स्टॉप रिझन होता. कोणत्याही प्रकारची धाव येत नाही आहे. डॉट बॉलची सांगता होत असताना ऑफस्टमच्या बाहेर चेंडू डिलिव्हर्ड करणं हे आता प्रत्येक गोलंदाजाचं कर्तव्य झालं आहे. कारण वाईट यॉर्कर्ससुद्धा मात्र आता फलंदाज सोडत नाहीत. तिथे सुद्धा शफल होऊन हेलिकॉप्टर शॉट खेळतात. कधी कधी पिकअप शॉट आपल्याला पाहायला मिळतात. कधी कधी स्विच हिटचे फटके सुद्धा पाहायला मिळतात. ऑन दी टोस खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा बॉल. ग्रेट डिलिव्हरी. अतिशय चांगल्या पद्धतीने हा बॉल डिलिव्हर्ड केला गेला. अतिशय चांगल्या बॉलची सांगता होत असताना संघाची धावसंख्या 3 बॉलच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचते 1 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा बॉल तयार. मंथनचा हा बॉल यावेळेला अप्रतिम जबरदस्त प्रहार केलाय. वेट अँड वॉच केलं आणि त्या बॉलवर मात्र गुड शॉट लिहिलं होतं. तोच गुड शॉटचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. 6 धावा. क्लास टायमिंग. षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवर. बॉल फेकून झाले ते 4. यानंतर दोन्ही टीमचे कॅप्टन सत्यसाई खार्डी बी टीमचे कॅप्टन या आणि गावदेवी वैतीपाडा बी टीमचे कॅप्टन. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी यायचं आहे. 4 षटकानंतर लगेच टॉस होईल. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. फिल्डर येत आहेत आणि सेकंड अटेम्प्टला कॅच टिपला गेलाय. चांगला झेल टिपला. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. निकेश. षटकार आल्यानंतर थोडीशी यावेळेला लालच समोर आली आणि त्याचाच पुरेपूर फायदा गोलंदाजाने उचलला आणि चांगली मंथनला साथ दिली ती फिल्डरने. ग्रेट कॅच. फलंदाज बाद. निकेश बॅक टू द डगआउट. थँक्यू.
संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 7 वर जाऊन पोहोचले गेले. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना ग्रामीण क्रिकेटला चालना दिले. ह्या वेळेला आपण पाहू शकताय भक्कम पाया उभारला गेलाय. या स्पर्धेच्या माध्यमातून DBN लाईव्हच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेले त्या सर्वांचं करूया आपण सहर्ष स्वागत आणि धन्यवाद. जसजसा दिवस पुढे जाईल तसतसा रोमांच या स्पर्धेला वाढताना पाहायला मिळेल. वेगवेगळे संघ, वेगवेगळे खेळाडू, नवीन चेहरे पाहायला मिळतील. ग्रेट बॉलिंग, मंथनचं कौतुक करेन ज्या अनुषंगाने पहिलं पॉवर प्लेचं षटक त्याने हाताळलं. पॉवर पॅक्ड बॉलिंग होताना आपल्याला पाहायला मिळाली. अचूक टप्प्यावर नियंत्रणबद्धता, लयबद्धता, अचूकता, भेदकता आणि एकाग्रता या 4 ते 5 गोष्टींच्या जोरावर पहिलं षटक सफल अप्रतिम पाहायला मिळालं. पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ संपन्न होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 7 वर जाऊन पोहोचले गेले. 7 रन्स ऑन दी बोर्ड. दुसरं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर. धीरज आपल्या गोलंदाजी मार्कवर येतोय. 2 फलंदाज आहेत. एका साईडला लकीला आपण पाहतायत तर एका साईडला प्रणयला आपण पाहू शकाल. निकेशने चांगली बॅटिंग सुरुवात केली होती. 6 धावा आल्या होत्या त्याच्या बॅटमधून. एक षटकार आला होता. थोडा वेळ व्यतीत करायला हवा होता परंतु तसं काही जमलं नाही आणि खेळपट्टीवर अगदी तो बाद होताना झेल करवी बाद झाला. अप्रतिम चांगला फटका आहे. स्ट्रेट ड्राईव्हच्या फटक्यात यावेळेला पाहायला मिळाला. कन्वर्ट केला गेला होता. एकच धावेवर सॅटिस्फाईड. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका अगदी नेत्रदीपक खेळला गेला होता. प्रणयच्या बॅटमधून 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवर. आई जीवदानी या टीमची आत्तापर्यंत स्थिती आपण पाहू शकतायत. राईट मोर द विकेटने थोडासा पावलांमध्ये बिघाड. रनअप चुकतोय. पंच यावेळेला दर्शवतायत यस डेड बॉल. ज्या फॉर्मॅलिटी असतात पंचांच्या माध्यमातून ऑफिशियली त्या त्यांना स्वीकाराव्या लागतात आणि ते स्कोररपर्यंत पोचवाव्या लागतात. या गोष्टी सर्व काही. चांगला बॉल टप्पा अचूक पद्धतीने. बॉल थोडासा ह्या वेळेला खाली राहिला होता. बॅट हवेत फिरले आणि सरळ बॉल निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल सांगता होत असताना चांगली गोलंदाजी आतापर्यंत लयबद्ध झालाय गोलंदाज आणि परफेक्ट फलंदाज तो रीड करतो. ऑफच्या बाहेर चेंडूला पिच करतो. थिंकिंग पॉझिटिव्ह सहित गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय धीरज. हा बॉल परफेक्ट यॉर्कर. हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न लकीचा होता. 1 रन मिळेल. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवर. 9 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. बॉल फेकून झाले ते 3. दुसरं षटक हे प्रगतीपथावर आहे. आतापर्यंत धावा थांबलेत. मोठे फटके मारून देत नाही आहेत. यावेळेला ऑन साईडला शफल झालेत. खेचून मारले या बॉलला. पिकअप शॉट सरळ बॉलला फेकून दिले षटकारासाठी. फक्त इथे मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट करायचा आणि तेच झालं. हलकासा सफल झाला आणि सरळ बॉलला यावेळेला डीप मिड विकेटचा रस्ता दाखवला. आउट ऑफ द पार्क. षटकार 6. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 15च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. यावेळेला ऑन साईडला क्रॉस बॅटचा वापर केलाय. 1 रन तर मिळेल. चांगली फिल्डिंग होते. मूर्ती लहान कीर्ती महान. 1 रन तर मिळते. हवेच्या झोतावर बरोबर ॲक्युरेट थ्रो आला नाही. परफेक्ट थ्रो येऊ शकला असता परंतु कधी कधी हवेचा अंदाज बांधता यावेळेला बॉल थोडासा थांबून येतो आणि त्यामुळे कधी कधी आपण हवेच्या अगेन्स्ट खेळण्याचा प्रयत्न करता त्यावेळेला अंगलटसुद्धा येतं. संघाची धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचली गेले. बॉल फेकून झाले ते 5. षटक क्रमांक 2 हे प्रगतीपथावर आहे. चांगला बॉल आहे. ऑफ साईडला ड्राईव्ह. 1 रन तर मिळेल. चांगली फिल्डिंग होईल का? हा ना करता करता दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फेकी येईपर्यंत आराम के साथ 2 रन्स कंप्लीट केले जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सिंगल डबलला महत्त्व देत आहेत लकी आणि प्रणय. 2 धावेनिशी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 2 कंप्लीट झालेत आणि 2 षटकांच्या अखेरीस 9च्या सरासरीने 18 धावा. प्रथम बॅटिंग करताना आई जीवदानी कसराळी टीम
अजून 2 षटका आहेत. 2 षटकांमध्ये काय मजल मारता येईल याकडे लक्ष असेल. 18 रन, 18 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होईल. खेळाडू येत आहेत, विचार विनिमय करतायत की कोणत्या गोलंदाजाला तिसऱ्या षटकामध्ये आणावं, कारण प्रणयसारखा सेट फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये आहे. त्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय, त्यामुळे कदाचित ही जोडी ब्रेक करावी हेच काहीतरी विचार करत असावेत. अलीकडच्या काळामध्ये ग्रामीण क्रिकेट खूप पुढे चाललंय. त्यांचा परिपूर्ण प्रयत्न असतो की ग्रामीण विभागातील खेळाडूंना प्रोत्साहित करावं, ते पुढे जावेत आणि आपल्या स्वतःचं नाव बरोबरीने आईवडिलांचं नाव, गावाचं नाव उज्ज्वल करावं. आणि त्यासाठी हे आयोजन केलं जातं, हे आपण सातत्याने पाहिलं आहे. यावेळेला मोठा प्रहार केला गेला आहे, परफेक्ट. यावेळेला मिडल ऑफ द बॅटने बॉल कनेक्ट होऊ शकला नाही. बॅटचा टो लागला होता, तरीसुद्धा बॉल क्लिअर होताना पाहायला मिळतोय. षटकार, 6 धावा. फोर रन्स ऑन द बोर्ड लागल्यात आहेत. आणि पुन्हा एकदा मात्र हवाई सफर केलंय या बॉलला, पाठवून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अतिशय चांगली बॅटिंग होत असताना लगातार 2 बॉलवर 2 षटकार. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 30 या धावसंख्येवर. पहिल्या षटकात फक्त 7 धावा, दुसऱ्या षटकामध्ये धावा होत्या त्या एकंदरीत 11 आल्या. आणि त्यानंतर आता 2 बॉलवर 2 षटकार आलेत. एक जमेची बाजू अशी आहे की मात्र एक्स्ट्रा धावा खर्च झालेले नाही आहेत. हा बॉल, नुकताच मी उल्लेख केला की धावा मात्र एक्स्ट्रा स्वरूपात आलेले नाही आहेत. आणि आता एक्स्ट्रा स्वरूपात धावा खेळपट्टीच्या बाहेर असल्या कारणानं नो बॉलचा इशारा येतोय. या नो बॉलने 1 रन्स ॲड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचतील 31, 31 या धावसंख्येवर. ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा येतोय पंचांच्या द्वारे. फ्री हिट कंटिन्यूज राहील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 32 या धावसंख्येवर. आदरणीय सन्माननीय भूपेंद्र परवेश पाटील कसराळ यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 560 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतायत. खूप खूप धन्यवाद आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 32 वर जाऊन पोहोचले गेले. 32 रन. यावेळेला क्लीन बोल्ड, परंतु फ्री हिटचा बॉल असल्या कारणानं धाव घेता आली नाही. तेवढं बॅलन्स सांभाळता आलं नाही, कंट्रोल नव्हतं फलंदाजाचं. डायरेक्ट बॉल यष्टांना जाऊन आदळला आणि कोणतेही धाव येत नाही आहे. डॉट बॉल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 32 या धावसंख्येवर. 32 रन. बॉल फेकून झालेत आतापर्यंत 3. या षटकातील 3 बॉल शेष आहेत. चांगला बॉल, टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर बॉलला फ्लाईट दिली, सरळ बॉल निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर आतापर्यंत 32 वर थांबली गेले. 4 बॉल, 2 षटकार, 2 नो बॉल आणि त्यानंतरचा कमबॅक पाहायला मिळतोय. याला म्हणतात कमबॅक कसं करावं. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. नो लुक शॉट खेळण्याची तयारी दाखवली होती. फॉलोइंग स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन नाही आहे. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होते. 2 षटकार, 2 नो बॉल. त्यानंतर कमबॅक कसं करावं हे गोलंदाज मिस्टर विपुलने दाखवून दिलंय. तर फुलटॉस बॉल होता. फुलर लेनचा बॉल पाहायला मिळाला, परंतु बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन नाही आहे आणि त्यामुळे पंच सांगतायत बाईच्या स्वरूपात 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 33 वर जाऊन पोहोचले गेले. गुड बॉलिंग.
त्यांनी मात्र यावेळेला स्वतःचे खांदे झुकवले नाहीत. जरी 2 षटकार आले, 2 नो बॉल आले, तरीसुद्धा माझ्याकडे ती गुणवत्ता आहे. कारण विजेता होण्यासाठी स्वतःच्या मनाला एक प्रश्न विचारला पाहिजे की मी सर्वोत्तम आहे, आय एम दी बेस्ट. तेव्हा मात्र तुम्ही काहीतरी करू शकता. 3 षटकांचा खेळ झाला आहे. संघाची धावसंख्या 33. 11च्या सरासरीने आता शेवटचा आणि अंतिम षटक पाहायला मिळेल. चला, यानंतर होणारा सामना सत्यसाई खार्डी टीम 2 हात करणार आहे. प्रतिस्पर्धी संघ आहे गावदेवी वैतीपाडा बी या टीम बरोबर. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी रेडी राहायचंय. चला, स्पीडअप करा जरा गेम. 4थं षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होईल. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक आपल्याला पाहायला मिळतोय. वैतरणा अ गट आणि वैतरणा बी गट. जर आपण कोसमाई चषक तुम्हाला खेळायचं असेल तर आपण आयोजकांशी संपर्क साधा. अन्यथा त्यानंतर मात्र टीम फुल झाल्यानंतर कोणत्याही संघाचा विचार केला जाणार नाही. नितीन पाटील खार्डी कोसमाई चषकाचे आयोजक, राजेश भुईर असतील, सचिन भुईर असतील अँड ऑल टीम यांच्याकडे आपण संपर्क साधून मात्र आपण नोंदणी करू शकता. एक मोठी स्पर्धा येते आणि वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि त्यामुळे एक ग्रामीण क्रिकेटला ऊर्जा मिळाली. कारण ऑल इंडिया ओपन होऊ शकला नाही, त्यामुळे ग्रामीण क्रिकेटला आता ऊर्जा दिले त्या स्पर्धेने. तशी ही स्पर्धा आपण पाहतायत. वाघोबा ग्रुप चषक 2026चं हे शानदार आयोजन. शफल झालेत आणि शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करतायत तर डेफिनेटली तुम्हाला वाईट मिळणारच नाही. आणि तेच केले पंचांनी. परफेक्ट पंचांकडे थोड्याशा आशाभूत नजरेने पाहिलं होतं की वाईट देतील पंच, परंतु यावेळेला हा बॉल ऑफ तुमच्या बाहेर शफल होऊन खेळण्याचा मनसुबा बनवला होता. इथून यावेळेला परफेक्ट एलिव्हेशन मिळालेलं नाही आहे. फिल्डर आहे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. मात्र 1 2 3 शेवटच्या मोमेंटला एका हाताने कॅच कॅरी करत असताना पाहायला मिळत आहेत. ग्रेट कॅच, फलंदाज बाद, बॅक टू द पॅव्हिलियन. अखेरकार झेल हा झेल असतो. ज्यावेळेला तो फलंदाज बाद होतो त्यावेळेला सामन्यामध्ये येण्याचे चान्सेस निर्माण होतात. अशाच प्रकारचा झेल महिला विश्वचषक फॉर्मॅटमध्ये आपण पाहिला होता. लॉराचा झेल जर टिपला नसता अमनज्योत कौरने 3rd अटेम्प्टला तर कदाचित तिथेच आपलं स्वप्न भंग झालं असतं. या झेलने ती आठवण करून दिली. फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. वाघोबा कसराळीचं हे मैदान अतिशय चांगल्या पद्धतीने मेंटेन केले गेले आणि अतिशय चांगली ही मैदानाची उभारणी पाहायला मिळते. काय गोलंदाजी केली आतापर्यंत गोलंदाज नवलाईने गोलंदाजी केले. चांगला झेल टिपल्यानंतर नयन यांच्याकडून आपण पहिलं फॉलो केलं त्या बॉलला. रोहित चौधरी सध्या आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि जयेश स्वतः मास्टरमाइंड ऑपरेटिंग करत असताना डीबी यांची संपूर्ण टीम. चांगला बॉल फ्लाईट दिली होती. या बॉलला टप्पा पडल्यानंतर बॉल टॉस झाला. विकेट किपरने थोडीशी चुकी केली. 22च्या स्वरूपात 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 34 या धावसंख्येवर. पहा, पहिल्या 2 षटकांचा आढावा घेत 18 रन होत्या. त्यानंतर आपण पाहिलं 3ऱ्या षटकातील जवळजवळ 2 बॉलवरती धावा आल्या होत्या. त्या 34 एकंदरीत 32 धावा आणि तिथून धावांचा वेग थांबलाय. तो आतापर्यंत थांबतच गेलाय. कोणत्याही प्रकारचे मोठे फटके येत नाही आहेत. विकेटवर विकेट, याला म्हणतात कमबॅक. आणि कमबॅक आणि बॅकअप या 2 गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर आयुष्यात करिअर तुमचं अप्रतिम सफल ठरत असतं. परंतु त्यासाठी असतात तुमचे प्रयत्न, मेहनत आणि त्यानंतर मिळणारं बरोबर यश. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर 34 धावा. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात.
5 बॉलचा खेळ झाला, शेवटचा बॉल आहे. चला सत्यसाई खार्डी टीमचे कॅप्टन आपण या आणि त्याचप्रमाणे गावदेवी वैतीपाडा टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. माऊली तलावपाडा बी टीमला सध्या रेस्ट मिळाले, बाय मिळाले. ऑन साईडला खेचून मारला हा बॉल, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आहेत फिल्डर, परंतु त्यांना बीट करत बॉल निघून चाललाय. षटकारासाठी शेवटच्या बॉलवर अखेरकार 6 आल्या आणि संघाची धावसंख्या बरोबर ॲक्युरेट 40 धावा आणि 41 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवलं गेलंय. थँक्यू. या आपण प्रकाशजी भगत साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी करणार आहोत. मी विनंती करेन प्रकाशजी भगत साहेब आपल्या शुभ हस्ते टॉस करूया. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आले. 3-11 गावदेवी वैतीपाडा पुरस्कृत किरणजी कारभारी साहेब विराथन हे सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ तर सत्यसाई खार्डी हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. आपण टॉस करूया दोन्ही टीमच्या माध्यमातून. चला फिल्डिंग सेट करून घ्या लगेच आणि 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होतील. वाघोबा खंदरपाडा टीमचे प्रतिनिधी कोणीही असतील तर प्लीज फॉर्मॅलिटी जी आहे ती पूर्ण करा तुम्ही. त्रिश11 गावदेवी वैतीपाडा टीमने टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग घेण्याचा निर्णय घेतलाय. तर लंकेश भोईर अँड कंपनी यांना मात्र आपण पाहू शकतायत बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय 5 वर्षानंतर. मात्र लंकेश यांनी ती माहिती दिली. सध्या त्यांचे बंधू राजेश भोईर मॅचचा आनंद घेत आहेत गोव्यावरून. टीमला खूप साऱ्या शुभेच्छा सुद्धा दिलेल्या आहेत, त्यांनी ऊर्जा दिले. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल 2 टीमच्या माध्यमातून. समोरच पाहिले तर कटआउट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून जे दानशूर व्यक्तिमत्व आहेत, चहूबाजूने बहुजन विकास आघाडीचे फ्लॅग लहरत असताना टॉस का बॉस आपण पाहिला तर अतिशय ICC मेन्स T20 वर्ल्ड कप जो जिंकला गेला होता त्यामध्ये सिंहाचा वाटा आपल्याला पाहायला मिळाला. आणि ही T20ची संपूर्ण टीम आपण पाहिली तो डेव्हिड मिलरचा झेल जर टिपला नसता तर कदाचित आपलं स्वप्न भंग झालं असतं. सूर्या तळपला ही महाराष्ट्र टाइम्समध्ये पहिल्याच पेजवर हेडलाईन्स छापून आली होती, कारण सूर्यकुमार यादवने तो झेल टिपला होता अफलातून. आणि त्याच्याच कामगिरीमुळे आपण पाहिलं होतं की तो T20चा वर्ल्ड कप आपल्याकडे आला. आणि सध्या रोहित शर्मा असा जगातील एकमेव खेळाडू आहे 45 नंबरचे जर्सी परिधान करणारा की त्याला ब्रँड अँबॅसेडर बनवलं गेलंय. आणि त्यामुळे आपण पाहतायत हा मुंबईचा राजा असा एकमेव खेळाडू जो खेळतोय अजूनपर्यंत सक्रिय आहे. 50 ओव्हरच्या मॅचेसमध्ये वन डे क्रिकेटमध्ये सक्रिय विराट कोहली आणि रोहित शर्मा. परंतु रोहित शर्मा खेळत असताना सुद्धा त्याला ब्रँड अँबॅसेडर बनवलंय असं जगातील एकमेव खेळाडू हा ठरला गेला. जाऊया मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते. 41 धावांचं लक्ष घेऊन उतरलेत उजव्या हाताने. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल ह्या वेळेला बाउन्स मिळाला, सरळ बॉल निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. जरी 40 धावा असल्या तरी सुद्धा मात्र या वेळेला गोलंदाज इरादे पक्के स्पष्ट दाखवतोय निलेश की सहजासहजी नितेशला आपण पाहतायत गौतम आणि धवल अशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. उजव्या हाताने बॉल तयार राईट मोर द विकेटने. यावेळेला जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल फिरतोय आणि नितेशची बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह पहा, किती चांगल्या पद्धतीने तो गोलंदाजी करण्यासाठी लगेच क्विकली येतोय. यावरून तो फलंदाजाला जास्तीत जास्त वेळ देत नाहीये असं फास्टेस्ट गोलंदाज फार कमी प्रमाणात पाहायला मिळतात. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आहे. विकेट डाऊन, फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. गौतमला परतावं लागेल बॅक टू द डगआउट. 3 बॉलच्या समाप्तीनंतर पहिला धक्का 0 या धावसंख्येवर.
जयेश पाटील सोन्या बैलवाला 50-50 नंबरवाला जयेश पाटील सोनार पाड्याचा विंदोड छकडेवाला जयेश पाटील सोनार पाड्याचा विंदोड छकडेवाला जयेश पाटील सोन्या बैलवाला 50-50 नंबरवाला थँक्यू निकेश तिसऱ्या बॉलवर विकेट मिळवतोय. कष्टपैलू खेळाडू म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं. क्रिकेटचा हा बॉल ह्या वेळेला क्रिकेटचा फटका हा पाहायला मिळतोय. अप्रतिम आउटफील्ड थोडीशी स्लो पाहायला मिळाली. डीप बॅकवर्ड पॉइंटला बॉलला फील्ड करतील तत्पूर्वी क्रिकेटच्या बॅटमधून येतील 2 रन्स. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 1-2. 41 रनचं टार्गेट यावेळेला सेट केलं गेलंय. निकेश ज्या अनुषंगाने गोलंदाजी करतोय विचार विनिमय करून गोलंदाजी करताना पॉवर प्लेमध्ये तुमची हीच गोलंदाजी खूप मायने राखते. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन आहे गोलंदाज निकेशकडे. आराम के साथ सिंगल घेतली. स्मार्ट सिंगल येत असताना एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 3 या धावसंख्येवर. 3 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहे. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिला आहे प्रगतीपथावर. शेवटचा बॉल ऑन साईडला थोडासा पायावरचा बॉल जरूर होता. ऑन ड्राईव्ह खेळत असताना 1 रन तर मिळेल. दुसऱ्या रनसाठी प्रयत्न पैकी येईपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत या वेळेला बाउंड्री लाईनचा वेध घेणारा हा बॉल 4 रन. या चौकाराने संघाची धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचली गेले. 7 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. पहिल्या षटकाचा आढावा घेत आपण पाहिलं तर कंपॅरिझन करताना 7 धावा होत्या. प्रतिस्पर्धी संघाच्या सुद्धा मंथनच्या गोलंदाजीचा विचार करता आता दुसऱ्या षटकामध्ये कशा पद्धतीने रणनीती आणि स्ट्रॅटेजी आखली जाईल याकडे लक्ष असेल. आय थिंक सो किरणजी कारभारी साहेब सुद्धा उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिला आणि 7 धावा. दुसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय लकी. 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर 34 रनची आवश्यकता आहे. 18 बॉल आणि 34 रन. दुसरं षटक हाताळण्यासाठी लकीला आपण पाहत आहेत. क्रितेश उजव्या हाताचा फलंदाज. आतापर्यंत स्ट्राईक जर आपण पाहिली तर धवलला मिळाली शेवटच्या बॉलवर. मिस टायमिंग स्ट्रोक 1 रन तर डेफिनेटली पळून पूर्ण केली जाईल. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होत असताना सिंगल मिळेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 8 वर जाऊन पोहोचले गेले. अगदी आता संध्याकाळचं सत्र 3:45 घड्याळात थंड गुलाबी हवा वाहत असताना पाहायला मिळते मैदानाच्या सभोवताली. आमचे लाडके प्रेक्षक राजे या स्पर्धेतले केंद्रबिंदू आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. जसजशी स्पर्धा पुढे जाते तसंच काहीतरी नवीन काहीतरी नाविन्य आपल्याला पाहायला मिळतं या वाघोबा ग्रुप चषकाच्या माध्यमातून. आणि जसजसा दिवस पुढे जाईल तसतसा रोमांच वाढेल या स्पर्धेला. या बॉलला लेफ्ट केला होता. संयम बाळगला होता फलंदाज धवलने. यस व्हाईट बॉलचा इशारा. 1 रन मिळेल. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवर. 9 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 32 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. आयोजकांनी घेतलेली मेहनत कष्ट अफलातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉल धवलला समजलंच नाही. सरळ बॉल निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. ग्रेट डिलिव्हरी. अतिशय चांगली गोलंदाजी करताना कारण एखाद्या फलंदाजाचं तुम्ही मनकवडा ओळखतायत. अर्थातच त्याचे बॅटिंग स्टान्स त्याची स्टँडिंग बॅटिंग पोझिशन कोणत्या दिशेने तो जास्तीत जास्त खेळत असतो हे जेव्हा तुम्ही ओळखता त्यावेळेला एक परफेक्ट गोलंदाज बनता. त्याचा पुरेपूर तुम्हाला अभ्यास करावा लागतो. यावेळेला अप्रतिम धवलने हे ओळखलं. काय फटका खेळला. क्लास. दिस इज अ क्लास. व्हॉट अ शॉट. 6. DJ Rohit in the mix.
मुळीच नव्हता रे कान्हा 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 माझ्या मनात मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात मुळीच नव्हतं रे कृष्णा माझ्या मनात तुझ्यासाठी 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 आले वनात कान्हरे तुझ्यासाठी आले वनात थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. काय फटका खेळला होता, अप्रतिम नेत्रदीपक आणि डोळ्याचा पारणा फिटणारा हा फटका आपण पाहू शकला धवलच्या बॅटमधून. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 15 या धावसंख्येवर 15. विजयासाठी 26 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. फुलटॉस बॉल सोडणार नाहीये, सरळ चेंडूला मात्र फेकून दिलंय इंटू द स्ट्रँड, इंटू द फेन्स. षटकार लगातार, हा दुसरा षटकार. हिटमॅन रोहित शर्मा कॉपीबुक स्टाईल मध्ये धवलच्या बॅटमधून 6. Remix. थँक्यू. उजव्या साईडला एक विश्वास जी किनी आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 21 या धावसंख्येवर. 14 बॉलमध्ये आता 20 रनची आवश्यकता आहे. चांगली बॅटिंग आतापर्यंत, दमदार आणि शानदार जे स्ट्रोक पाहायला मिळाले. 14 बॉल आणि विजयासाठी 20 रनची आवश्यकता. फुल टॉस बॉल, सरळ बॅटचा वापर केलाय. फिल्डर येत आहेत. वॉट अ कॅच. डबल माइंडमध्ये होते. ऑन साईडला खेळू की स्ट्रेट ड्राईव्ह खेळू, आणि त्यातच विकेट मिळाली. अखेरकार फलंदाजाला परतावं लागेल. आता 13 बॉल आणि 13 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 21. धवलने चांगली बॅटिंग केली. प्रथमतः त्याने सुरुवातीला वेळ घेतला, त्यानंतर चांगला खेळ केला, आणि आता इथून धवल बॅक टू द डगआउटमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. 20 रनची आवश्यकता असेल. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 13. योगीजी पाटील पुन्हा एकदा मात्र आफ्टर लंच नंतर. 13 बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 20 रनची आवश्यकता. उमेशजी पाटील आणि संपूर्ण टीमने, धनेशजी गावड असतील, संपूर्ण टीमने घेतलेली मेहनत या स्पर्धेला, अमरजी असतील, तर एक दिवस का होईना परंतु या स्पर्धेला तुम्ही जरूर समालोचनाची संधी दिली, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. नेहमीच दरवर्षीप्रमाणे उमेशजी पाटील इन्व्हाइट करतात, परंतु त्यांची दिलगिरी व्यक्त करेन. यावेळेला ऑन साईडला काय फटका खेळलाय, फक्त टच करायचं यावेळेला. जिथे वारा तिथे षटकारांचा मारा. 6 धावा, 27 रन. विजयासाठी आता बॉल आहेत 12, आणि 12 बॉलमध्ये अजून सुद्धा 14 रनची आवश्यकता आहे. 12 बॉल 14 रन. थँक्यू. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 14 रनची आवश्यकता आहे. यानंतर सत्यसाई खार्डी वर्सेस आपण पाहणार आहोत. दोन टीमच्या दरम्यान एका साईडला 3-11 गावदेवी वैतीपाडा, किरण कारभारी पुरस्कृत. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. वरद आपल्या बॉलिंग मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळतोय. 12 बॉल आणि 14 रन हे सामन्याचं समीकरण. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. वरद
यावेळेला मोठा प्रहार जरूर खेळला गेलाय आणि सरळ बॉलला फेकून दिले. षटकारात परावर्तित करणारा हा उत्तुंग षटकार. सुपर टायमिंग 6. थँक्यू. या षटकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 33 वर जाऊन पोहोचले गेले. 8 रनची आवश्यकता आहे. अप्रतिम ऑन दी टोस खेळला गेला. इनफिल्डच्या वरून इनसाइड आउटचा फटका. या बॉलला हॅमर केलं होतं आणि सरळ बॉल निघून जाईल चौकारासाठी. या 4 रनने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 37च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. आता विजयासाठी 4 रनची आवश्यकता आहे. 10 बॉल आणि 4 रन हे सामन्याचं समीकरण. चांगली बॅटिंग क्रितेश आल्याने त्यांनी फुटवर्क दाखवलं, कारण तुमचं युजेस फुटवर्क अप्रतिम तर तुमच्या बॅटमधून धावा या अगणित. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन नाही आहे आणि त्यामुळे लेग बाईटच्या स्वरूपात आपण पाहू शकता थोडाफार शरीराचा वेध घेतला. 1 रन मेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 38 वर जाऊन पोहोचले गेले. विजयासाठी 3 रनची आवश्यकता आहे. येणारे 9 बॉल आणि 3 रन हे सामन्याचं समीकरण. यानंतर लगेच सज्ज राहायचंय. 311 किरण कारभारी पुरस्कृत गावदेवी वैतीपाडा टीम आपण लगेच फिल्डिंग सजून घ्यायची आहे. या मॅच नंतर सिंगल तर मिळेल, सिंगलमधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न नाही आहे. तेवढीच चांगली फिल्डिंग झाली आणि तेवढाच चांगला थ्रो सुद्धा पाहायला मिळतोय. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 39. आता विजयासाठी 2 रनची आवश्यकता. वरद टू क्रितेश. बेस्ट वर्सेस बेस्ट. यावेळेला हलक्याशा हाताने सन्मान दिला, फक्त चेंडूला दिशा दिली. सिंगल मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्कोर आर लेवल. 1 रनची आवश्यकता आहे. हळूहळू विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना संघ श्रीराम कसराळी बी हा संघ टॉस जिंकल्यानंतर आई जीवदानी कसराळी टीमने बॅटिंग स्वीकारली होती. यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळतोय. टप्पा अचूक पद्धतीने आपण पाहू शकतायत. कोणत्याही प्रकारची धाव येत नाही आहे. डॉट बॉलची सांगता होत असताना आणि षटक क्रमांक यावेळेला 3 कंप्लीट झालं. 3 षटकांच्या समाप्ती अखेर 40 रन झालेले आहेत. तर विजयासाठी 1 रनची आवश्यकता 6 बॉलमध्ये. फक्त म्हणून चालणार नाही आहे. 1 रन सुद्धा मात्र खूप काही सांगून जाते. 6 बॉल 2 कोण विसरेल. रॉकी ग्रुप चषक इथे ज्वलंत उदाहरण आहेत नितेश कदम, ज्यांनी जबरदस्त प्रतिस्पर्धी संघावर अप्रतिम आपण पाहिलं होतं. खूप चांगली गोलंदाजी करत असताना शेवटच्या बॉलपर्यंत मॅच गेली असती तर कदाचित विजयाचे दरवाजे ठोठावले असते, परंतु 5व्या बॉलवर थ्रो खराब झाला आणि तिथेच मात्र पराभव स्वीकारावा लागला. ऑन साईडला जरूर खेळले गेलेत. 1 रन मेल आणि अशा प्रकारे आराम के साथ विजयी मिळवत असताना रिलॅक्स खेळले क्रितेश. एका साईडला धवलने खूप चांगली सुरुवात केली. पोटेन्शियल खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, कॉंग्रॅच्युलेशन.